अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार। मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते। तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यांनी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते। आजचा आपला विषय असा असणार आहे की बघा, भरपूर वेळा भरपूर लोक अशा प्रश्न करतात आणि त्या प्रश्नांचं उत्तर देणं कधी कधी भरपूर वेळा मी उत्तर देते तरी देखील ते वारंवार प्रश्न विचारले जातात। तो प्रश्न म्हणजे मासिक पाळी किंवा सुतक वगैरे आल्यानंतर आपण पूजा वगैरे केली तर चालते किंवा चालते का, किंवा पूजा का करू नये किंवा का करावी, पूजा करावी का, असा प्रश्न पडतो भरपूर वेळा। कारण बघा, तुम्ही देखील ऐकलं असेल की स्वामी समर्थ महाराज आपले महाराज कधी देखील विटाळ म्हणजे स्त्रीला ज्यावेळेस मासिक पाळी येते तिला त्यावेळेस तिला कधीच विटाळ अशी कधीच मानत नव्हते। कारण बघा, आई कधीच स्वामी म्हणायचे आई कधीच विटाळ अशी नसते किंवा आईला कधीच विटाळ लागत नाही। म्हणजेच आईला आता पहिला तुम्हाला माहित होतं, पहिल्या काळामध्ये म्हणजे आताची पिढी आणि पहिल्या काळामध्ये खूप अंतर आहे हे देखील तुम्हाला जाणवतंय। पण पहिल्या काळामध्ये कसं असायचं, स्त्रीला मासिक धर्म आला की तिला बाजूला बसवलं जायचं। म्हणजे आता जी पिढी आहे म्हणजे आताचे जे लोक आहेत ते काय म्हणायचे, बाई आमच्या वेळेस असं करत होते, आमच्या वेळेस 4 दिवस कशाला हात देखील लावत नव्हते, आमच्या वेळेस जवळजवळ 4 दिवस आम्हाला बाहेर बाजूला बसवलं जायचं, ताट वाटी चमचा ग्लास सगळं आम्हाला बाजूला दिलं जायचं, झोपायला आम्हाला सतरंजी देखील दिली जायची नाही, असे देखील आपल्या घरात जे वृद्ध आहेत ते देखील तुम्हाला सांगत असतील। पण पहिल्या काळामध्ये बघा, ज्या वेळेस म्हणजे स्त्रीला एक प्रकारे मासिक धर्म म्हणजे काय, आपलं जे स्त्रीचं जे अंडाशय असतं ज्यावेळेस ते फुटतं त्यावेळेस त्यातून रक्तस्राव होऊ लागतो। म्हणजे जे अशुद्ध रक्त आपल्या शरीरामध्ये आहे ते अशुद्ध रक्त आपल्या शरीरातून बाहेर पडतं आणि शुद्ध रक्त होण्याची प्रक्रिया आपल्या शरीरामध्ये सुरू होत असते। म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे काही अशुद्ध रक्त आहे ते बाहेर पडत असतं। आणि एक प्रकारे बघा, आई होण्याची ही एक प्रोसेस आहे। म्हणजे आई पण या मासिक धर्मामुळेच आपल्याला उपभोगायला मिळत असतं असं देखील म्हटलं तरी देखील चालेल। पण ज्यावेळेस हा रक्तस्राव होत असतो त्यावेळेस आपल्या नसा सगळ्या आकुंचन पावलेल्या असतात, आपल्या नसांवरती जरा ताण आलेला असतो, जोर पडलेला असतो, आपल्याला असह्य अशा वेदना होत असतात, असह्य अशी पोटदुखी होत असते। आणि या वेदनामुळे अजून देखील भरपूर प्रचंड महिलांना वेदना होतात आणि त्या वेदना सहन करत करत आपल्याला सगळं घराचं हँडल करावं लागतं मुलांबाळासकट। आणि पहिला कसा असायचा, पहिल्या काळामध्ये 4 दिवस तिला स्त्रीला बाजूला बसवलं जायचं, म्हणजे तिला पूर्ण आराम असायचा, घरात कोणी ना कोणतर असायचं, ती व्यक्ती सगळं काम करायची, एक प्रकारे तिला 4 दिवस पूर्णपणे विश्रांती भेटत होती बरं का। ते करण्यामागे देखील काहीतरी कारण होतं, म्हणजे त्या बाईला विश्रांती मिळत होती, तिला ज्या असह्य वेदना होत आहेत त्या असह्य वेदना तिला सहन करा म्हणजे त्या वेदनेच्या काळामध्ये तिला जास्त काम करायला लागू नये म्हणून देखील तिला विश्रांती दिली जायची। हे देखील तितकं शाश्वत सत्य आहे। पण महाराज आपले विटाळाला म्हणजेच या मासिक धर्माला मानत नव्हते। तुम्ही जर ऐकलं असेल किंवा श्री स्वामी समर्थ ही सिरियल जर तुम्ही कधी पाहिली असेल तर त्याच्यात देखील एक भाग असा आहे बघा, त्याच्यामध्ये देखील दाखवलेला आहे, ज्या वेळेस बाईला विटाळ येतो त्यावेळेस तिची सासू घरामध्ये पूजा असते तिला घरातून बाहेर हाकलून देते व महाराज ज्यावेळेस तिथे येतात, महाराजांनी म्हणजे तिला हात लावायचं नाही कशाला सांगितलेलं असतं, महाराज म्हणतात की सगळ्यात पवित्र तीच आहे, कोण, जिला विटाळ आलेला आहे म्हणजे जिला मासिक धर्म आलेला आहे। कारण बघा, ज्यावेळेस असं महाराज बोलल्यानंतर कोणी देखील मानत नाही बरं का, आणि तिची सासू तर चुकूनही मानत नाही। त्यावेळेस महाराज परीक्षा काय घेतात, महाराज म्हणतात की हे पाणी घे, दोघींच्या हातात पाणी देतात, सासूच्या आणि सुनेच्या देखील, सुने जिला मासिक धर्म आलाय तिच्या हातात देखील पाणी देतात आणि सांगतात की त्या रोपाला पाणी घालून दाखव। सासू ज्यावेळेस त्या रोपाला पाणी घालते ते झाड पूर्णपणे सुकून जातं। पण ज्यावेळेस ही विटाळ अशी बसलेली बाई आहे म्हणजे तिची सून आहे ती त्या झाडाला पाणी घालते त्यावेळेस ते झाड फुलून येतं। म्हणजेच काय, आई पण जागृत होतं त्या आईचं। त्यावेळेस महाराज स्वतः तिला घास देखील भरवतात त्यावेळेस, त्यामुळे महाराज हे मानत नाहीत। पण आपण पर्सनली बघितलं म्हणजे आता माझं सांगायचं झालं तर बघा, आता महाराज आपले मानत नाहीत, त्यावेळेस महाराज होते, आजही महाराज आहेत, पण आज महाराज निर्गुण रूपात आहेत। त्यामुळे बघा, महाराज जरी आता निर्गुण रूपात जरी असले तर बघा घरामध्ये आता आपल्या आजची पिढी अशी आहे की घरामध्ये अक्षरशः आपण प्रत्येकाच्या घरामध्ये म्हटलात किंवा सिटीमध्ये म्हटलात तर एक कामाला बाई तर असतेच, म्हणजे आपल्याला जास्त काम करावं लागत नाही। पण असं देखील आहे की आता आपल्या घरामध्ये आपल्याशिवाय म्हणजे आपल्याला काम करणं भागच आहे, आपल्याला किचन मध्ये जाणं भागच आहे, आपल्याला मुलांना हात लावणं देखील
भागच आहे. घरातली प्रत्येक गोष्ट करणं आपल्याला भागच आहे आता. त्यामुळे आपलं म्हणतात की नाही शिवता शिवत वगैरे होते वगैरे. आणि अशा वेळेस असं म्हणतात की देवावर सावली देखील पाडू नये. कारण बघा एक प्रकारे आपली मानसिकता देखील नसते. आपण शारीरिकरित्या देखील जरा विकनेस असतो आपल्याला, मानसिकता ही नसते. त्यामुळे चिडचिड देखील आपली होत असते. असं वाटत असतं प्रत्येकावरती चिडचिड होत असते. मग आपण देवपूजा करण्याची मानसिकता ठेवू शकेल का? त्यामुळे हे 4 दिवस आपल्याला पाळायचेच आहेत, पाळावेच लागतात. कारण स्वामींना जरी हे मान्य नसलं तर स्वामी त्यावेळेस होते, आजही आहेत, पण आज निर्गुण रूपामध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही हे मासिक पिरियड्सचे 4 दिवस तुम्हाला पाळायचेच आहेत. त्याच पद्धतीने सुतक वगैरे आलं तर बघा घरातील एखादी व्यक्ती गेली. आता घरातली एखादी व्यक्ती गेली तर ते घरातले सगळे रडणं म्हणा किंवा घरात ये-जा पाहुणीचे असणं, सगळं प्रत्येक जण रडत असतो. त्यावेळेस घरातलं वातावरण देखील अशुद्ध झालेलं असतं. घरात कोणाचं मन देखील नसतं आणि त्यामध्ये आपण स्वामी सेवा करू शकतो का? तर बघा कसं करणार? आपली मानसिकता देखील नसते. आपण मनाने पूर्ण खचलेलो असतो. आपल्यातला एक व्यक्ती गेलेला असतो आणि आपण याच्यामध्ये स्वामींची सेवा करू शकत नाही. कधी-कधी असं होतं की बघा ते 4 दिवस कधी संपतायत आणि महाराजांची सेवा कधी करतोय असं देखील आपल्याला होतं. पण या सुतक विटाळामध्ये बघा स्वामींची सेवा किंवा आपल्या कोणत्याच देवांची सेवा करू नये म्हणजे आपली मानसिकता देखील तितकी नसते. आणि बघा आपण ज्यावेळेस प्रेत घरामध्ये असतं आणि त्यावेळेस आपण ज्यावेळेस प्रेत आपण अग्नी देऊन येतो प्रेताला, त्यावेळेस आल्यानंतर बघा सायंटिफिकरित्या म्हणायला गेलं तर आपण आल्यानंतर पहिला अंघोळ करतो. कडुलिंबाचा पाला थोडासा खात असतो. का बरं? कारण त्याच्यात अँटीबॅक्टेरियल गुणधर्म आहेत आणि ते एक आपल्या घरातला जरी तो व्यक्ती जरी गेला असला तर ते त्याच्यामध्ये जीव नसतो आणि त्याच्या बॉडीमध्ये जे काही बॅक्टेरिया वगैरे आहेत ते बाहेर पडत असतात आणि त्यामुळे आपल्या शरीराला देखील कुठेतरी हानी पोहोचत असते. यासाठी पहिला आल्यानंतर अंघोळ देखील केली जाते आणि आपल्याला कडुलिंबाचा पाला देखील माणसं खात असतात. त्यामुळे बघा हे घरातले वातावरण आणि का आपल्या आत्ताच्या म्हणजे सुतक म्हणलं की आपण एक प्रकारे घरामध्ये लहान मुलं असलं तरी देखील बाहेरच अंघोळ वगैरे करतो. बाहेरच आपले कपडे वगैरे तिथेच टाकून देतो म्हणजे तिथेच धुवायला ठेवतो. कारण बघा आपण अंघोळ केल्याशिवाय प्रवेश देखील आपल्या घरामध्ये करत नाही. ज्यावेळेस आपण एखाद्या प्रेताला अग्नी देऊन येत असतो अशा वेळेस. कारण लहान मुलाला देखील त्याचा त्रास होतो. लहान मुलं देखील सारखं सतत रडतं बरं का. त्यामुळे लहान मुलं घरात असेल तर कधीही प्रेताला अग्नी देऊन आल्यानंतर पहिला घराच्या बाहेरच अंघोळ करा किंवा आता सिटीमध्ये म्हणाल तर घराच्या आतमध्येच आहे तर एका साईडने आतमध्ये जायचं, मुलांकडे जायचं नाही, डायरेक्ट वॉशरूममध्ये जायचं, अंघोळ करायची, कपडे तिथेच बाथरूममध्ये टाकायची, गरम पाण्यामध्ये कपडे टाकायचे आणि मगच बाहेर यायचं आहे. आणि बघा असं केल्यामुळे आपली मुलं देखील चांगली राहतील, निगेटिव्हिटी देखील आपल्या घरामध्ये येणार नाही आणि ही मानसिकता असल्यामुळे आपल्या घरामध्ये आपण देवपूजा करू शकत नाही आणि करता येत नाही. आणि या सगळ्यामध्ये आपण कोणती सेवा करू शकतो का? तर एक सेवा अशी आहे ती प्रत्येक जण मासिक धर्म असो, सुतक असो, विटाळ असो तो व्यक्ती करू शकतो. आणि बघा ज्यावेळेस बाई गरोदर असते त्यावेळेस तिला 7वा महिना लागल्यानंतर ती विटाळाशी होते बरं का. कारण मग एक प्रकारे तिला बसता उठता येत नसतं आणि तिचे दिवस देखील जवळ आलेले असतात, भरत आलेले असतात आणि आपण अशा वेळेस गुरुचरित्राचं पारायण वगैरे देखील कधीच करू नये. नाहीतर भरपूर अशा कमेंट येतात, की गुरुचरित्राचं पारायण केल्यानं मध्येच मासिक धर्म आला, मध्येच डिलिव्हरी झाली. अशा वेळेस बघा ज्यावेळेस गुरुचरित्र पारायण, नवनाथ पारायण ज्यावेळेस अशा वेळेस आपण घरात करत असतो, अशा वेळेस एखादी दुःखद घटना घडली, घरामध्ये एखादी व्यक्ती गेली किंवा एखादी स्त्री डिलिव्हरी झाली स्त्रीची किंवा मासिक धर्म आला, अशा वेळेस गुरुचरित्राचं नवनाथ पारायण मध्येच सोडून चालत नाही. कितीही दुःख असलं, कितीही वाईट परिस्थिती आपल्यावरती आलेली असली, तरी देखील आपल्याला ते गुरुचरित्राचं पारायण, सुतक वगैरे जरी आलं तरी कंप्लीट करावं लागतं. एकतर आपल्या नातेवाईकांकडून करून घ्यायचं कंप्लीट किंवा गुरुजींकडून ते पारायण कंप्लीट करून घ्यावं लागतं. ते अर्धवट सोडून चालत नाही. आपण हे 4 दिवस स्किप करू शकतो किंवा सुतक आलं, पारायण वगैरे नसलं तर ते 10 ते 12 दिवस हे जे आहेत ते आपण स्किप करतो. पण जर पारायणच्या काळात असं काही कानावर आलं किंवा सुतक वगैरे आलं तर ते अर्धवट सोडून चालत नाही. त्यामुळे आता तुम्हाला समजलंच असेल मासिक धर्म आला तर पूजापाठ केला तर चालतो का? आणि कोणती सेवा केली जाते तर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण. कधीही चालता, बसता, उठता तुम्ही कधीही करा. मग सुतक असो, विटाळ असो, काहीही असो. तुम्हाला नामस्मरण तुम्ही नामस्मरण केलं तर अतिशय उत्तमच आहे. म्हणजे तुम्हाला काहीच करणं शक्य नाहीये. म्हणजे तुमची खूप इच्छा आहे तर तुम्ही मनातल्या मनात नामस्मरण देखील करू शकता. अशा पद्धतीने तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे नक्कीच मिळाली असतील. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निवृत्त करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.